ठेवा. ह्याच्या पुढे जाऊन पाच फुटल्यापर्यंत खत पाणी जास्त देऊ नका, खत देऊ नका, गोळा करत असते. पाच फुटल्यानंतर जरा नायट्रोजन माझ्या माहितीने अमोनियम सल्फेट, आता RX मुळे NO3 बोलते, अमोनियम सल्फेट जरा द्या. शरद सीडलेस असेल तर 20 किलो द्या. म्हणजे सॉरी सरिता, कृष्णा, ज्योती या पाण्याला 20 किलो द्या. आणि सुपर सोलारला 10 किलो एक ट्रीट द्या. ट्रीट मध्ये नंबर 1 वन टाइम तिला तरी चालतो. बाग छाटायचे आहे आणि इतर व्हायला आणि शेवटी ह्याला 15 किलो द्या. 100% द्या. कारण मी नायट्रोजनचं एवढं कॅल्क्युलेशन काढले की बागला थोडा येत नाही, म्हणजे नायट्रोजन कमी पडायला. नायट्रोजन कमी पडला की तुम्हाला गर्भधारणा चांगली होत नाही. जास्त झाल्यावर होत नाही, कमी झाल्यावर पण होत नाही. म्हणून पान तपासा, माती तपासा, छाटणीसाठी माती काढून द्या. तसं घ्या. मातीला विचारून माहिती अजून आपलं काय झाले, आपला विश्वास असा आहे लॉजिक, द्राक्ष शेती करायला लॉजिक आपल्याला माहिती नाही. मॅजिक लॉजिक करत नाही, लॉजिकला शेती करत नाही. मॅजिक काय आपण झाली पाहिजे. असं काय तर मी मारलं की आपण झाली पाहिजे म्हणे ओळख. असं काय झालं की तुम्ही मॅजिक वर जाऊ नका, लॉजिक समजून घ्या. लॉजिक बाग आपण चांगली कुठून आल्यानंतर पाणी व्यवस्थापन करताना आणि खताचं व्यवस्थापन करताना नंतर करा की जेणेकरून पाणी जास्त पण झालं नाही पाहिजे, पण वाढ थांबली नाही पाहिजे. कारण आपण काय आपल्या डोक्यात बसले, सबकीन मारले की खत द्यायचं आणि पाणी वाढवायचं म्हणजे फूट निघते. असं अचानक एखादा इन्सिडेंट असं करून तुमची बाग चांगली सबकीनचा फूट येत नाही. ह्याच्यासाठी तुम्हाला फूट चांगली काढायची असेल तर बाग फुटून आल्यानंतर व्हेरिएशन काढून घ्या. म्हणजे एकसारखं पाणी ठेवा, व्हेरिएशन करू नका. जसं पान वाढेल, खालचं पान काळं होईल, तसं आज एक अर्धा तास पाणी चालू होईल. तर पुढल्या 4 दिवसात एक पान वाढतं काळं होण्याचं प्रमाण, शेंडा वाढला तर पुन्हा 10 मिनिटं वाढवा, पुन्हा 10 मिनिटं वाढवा. कारण पानं आल्यानंतर पानातनं पाणी बाहेर पडायला चालू होत असतं, पाण्याची गरज वाढत असते. जेवढी पाण्याची गरज पान वाढवून घेईल तेवढं झाड तिथनं न्यूट्रिशन मुळी वाटेल उचलत असतं. कारण रेस्पिरेशन आणि इव्हॅपोरेशन होत असताना झाड जेव्हा मुळी वाटे पाणी उचलतं त्यावेळेला ती खतं पण उचलत असतात. ह्या गोष्टीची पण काळजी घ्या की ती खतं उचलत पाणी उचलत थोडं फायदे असतात. त्यावेळेला ग्रोथ चांगली मिळते. काळी निकोप असली पाहिजे. ह्याच्यात दुसरा भाग मी लागला सरळ देतो की बाग फुटल्यानंतर सबकीन करायचं आहे तुम्हाला. आपण डायरेक्ट वेगळा जातो, डायरेक्ट वेगळा जाऊ नका. पहिल्यांदा की वलांड्याचा शेंडा फुटून आलेला असतो, त्या वलांड्याच्या शेंड्याच्या फुटी 2 पानं खूप जास्त वाढलेल्या फुटी कुठे असतील म्हणजे आधी त्या कट करा. म्हणजे मागलं डोळं त्यात येणारा डोळा समान जाईल. ही काम करा. तुम्हाला बघायचं असेल तर तुम्ही आता आमच्याकडे बरंच प्लॉट होतं, पण आमच्या आता ज्योतीचं प्लॉट आहे तुम्हाला बघायचं आहे. मागं पुढे जरा कुठल्या का आमची प्रॅक्टिस आहे की पहिल्यांदा जी फूट येत्या कुठून त्याला 2 पानं घेऊन कात्रीने कट मारायला, मग मागली फुटी मला त्याच्या येतात चांगल्या आणि त्या फुटी पुढची फूट समान येते. वेगळे तुम्हाला चॉईस राहतो कुठला काढायचा कुठला ठेवायचा. त्यासाठी तुम्ही पहिल्यांदा भाग फुटल्यावर 1-2 पानावरचा आगापचं शेंड मारायचं. पुन्हा मागं डोळं ती बरोबर येते, एकसारखी काळजी. पुन्हा विरळणी करताना विरळणीची काय काळजी घ्या. विरळणी करताना तुमची बाग समजा आता 8x4 बागा जास्त आहे आपल्या सांगलीची. आता आपण काड्या किती ठेवतो बघा. एक डोक्यात ठेवा की मला काड्या एवढ्याच ठेवायच्या. तुम्ही विरळणी करताना काड्या साधारणपणे 8x4 23 ते 24 काड्या ठेवा. प्रत्येक काडीचं अंतर असलं पाहिजे. कारण मगाशी अभिकांचन कोतमानं सांगितलं बऱ्याच लोकांची पानगळ झाली म्हणून ती म्हणते ती घड आली. आता ह्यांचा पानगळ करून फिरून घेण्यात म्हणजे बरं त्याचा काय संबंध नाही. पाऊस जास्त असल्यामुळं
दावणी पसरला आणि ती ठराविक पानं पडली आणि सूर्यप्रकाश डायरेक्ट त्या डोळ्यावर काडीवर सगळ्या पानाला मिळाला म्हणून त्या बागेला घड आलं. आणि डेट्स कॉलॉपी आपण ठेवली म्हणून आपल्याला घड काय लोकांना आलं नाही की ही गोष्ट प्रकर्षाने घ्या, नाहीतर ह्यांना पुन्हा म्हणणार नका ऑगस्टच पानगळ करून घेऊया घड येते. तसं करायला त्याच्यात ह्यांना एक बिघड यायचा. म्हणून तुम्ही सपकेन करताना 5 पानावरच करा. विरळणी करताना 23-24 काड्या ठेवा. म्हणजे 1.5 स्क्वेअर फुटाला सर्वसाधारण 1 काडी असंच ठेवा. तुमच्या डोक्यात असेल कुठंतरी पाहुणा तुमच्या बारशीत बसले तिथं सोलापूरच्या भागात आहे, आवरेज किती काढला, झाडाखाली 2 क्रेट भरलं, तिकडं उष्णता तिकडे